तर इकडे नागपूरमध्ये अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचाही राडा पाहायला मिळाला। इच्छुक उमेदवाराला एबी फॉर्म न दिल्याने कार्यालयामधील टीव्ही फोडण्यात आले। कार्यालयाच्या बाहेर पोस्टर फाडून विरोध करण्यात आला। प्रभाग 5 मधून उमेदवारी अर्ज भरलेला हो ऑलरेडी। त्याच्यामुळे काय झालं, यांना पैसे घेतले, 5 लाख रुपये घेतले 2 सीट। कोणाकडून पैसे घेतले? महेंद्र गुप्ता नाही ते एससी कॅन्डिडेट, मला नाव नाही माहिती, यांच्याकडून 5 लाख रुपये घेतले आणि त्यांचे 2 तिकिटा बुक केली, नंतर पाठवून दिलेले आहो। मुंबईवाले कोर कमिटी जे बी आहे, मोठे अधिकारी आमचे जे मोठे नेते आहे ते आता यांच्यावर तर कारवाई करणार आहे। यांना असं वाटते का आम्ही अध्यक्ष आहो, कार्य अध्यक्ष आहो, शहर अध्यक्ष आहो, कोर कमिटीचे सदस्य आहो, तर आम्ही काही मनमानी करू शकतो। अरे याच्या पहिले बी असे झालेले आहे। अकोल्यामध्ये भाजपमध्ये तिकीट वाटपावरून राडा झाला। भाजपच्या शकुंतला जाधव यांना तिकीट न मिळाल्यामुळे नाराजी वर्तवण्यात आली आहे। शकुंतला जाधवांनी विजय अग्रवालांच्या निवासस्थानी जाब विचारला। निष्ठावंतांना डावललं जात असल्याचा आरोप करत जाधव यांना अश्रू अनावर झाले। नहीं ना, वो नहीं बोल रहे ना, बस चलो बेटा, चलो बसा, काका तुम्ही बसा ना, तिकीट वाटपावरून ठाण्यामध्ये सुद्धा नाराज भाजप कार्यकर्त्यांचा राडा पाहायला मिळाला। ठाणे भाजप कार्यालयामध्ये तिकीट वाटपावरून गोंधळ झाला। कार्यकर्त्यांनी पक्ष नेतृत्वाच्या विरोधात घोषणाबाजी करत संताप व्यक्त केला।